2 मध्यम आकाराची गाजरं किसून घेतलेली आहेत आणि त्यापासून भन्नाट अशी रेसिपी बनवते. तर यामध्ये काय करायचं आहे, मोठे 3 चमचे ज्वारीचं पीठ मिक्स करायचं आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर तो वापरा. मी इथे कांदा लसूण मसाला वापरते. अर्धा चमचा लाल तिखट त्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड. भरपूर गाजर किसून घातले त्यामुळे इथे कांदा किंवा लसूण मी वापरलेला नाही. तुम्ही त्यामध्ये थोडासा लसूण ठेचून घालू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरमुळे बनवलेला पदार्थ खमंग बनतोय. भरपूर गाजर वापरल्यामुळे खुसखुशीत असा बनणारा पदार्थ आहे बघा. वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा. खूप छान अशी रेसिपी आहे, टेस्टी आहे. 1 चमचा ओट्स घातले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही. गरजेनुसार थोडंसंच पाणी घालून पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. मुद्दामच पिठाचं काय ज्वारीचं पीठ आहे ना ते कमी वापरलेलं आहे मैत्रिणींनो. तुम्ही यामध्ये आणखी थोडं ॲड केलं तरी चालेल. परंतु वेट लॉस रेसिपीसाठी मी ही रेसिपी ट्राय करते त्यामुळे मी ज्वारीचं पीठ कमी प्रमाणात वापरलं आहे. आणखी थोड्याफार भाज्या यामध्ये ॲड केल्या तरी चालेल. थोड्याशा बारीक कट करून किंवा किसून घातल्या तरी चालेल. परंतु आज मी गाजर वापरूनच छान असे टिक्की बनवणार आहे. छान एकजीव करून घ्यायचा. जास्तीचं पाणी किंवा आणखी त्यामध्ये पीठ घालायची गरज नाही. छान एकजीव झालेला आहे बघा. थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा, अशा पद्धतीने गोलाकार बनवायचा आणि थोडासा हाताने प्रेस करायचा. म्हणजे छान अशा टिक्की तयार होतात बघा. यामध्ये पनीर किसून घातलं तरी चालेल, थोडासा कोबी किसून घातलं तर. परंतु आज गाजराच्याच टेस्टी लागतात म्हणून गाजराच्याच टिक्की बनवते. छान असे टिक्की बनवून घेतलेले आहेत. मग तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. एक पॅन ठेवला, त्यामध्ये थोडंसं तूप वापरते मी. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल. कमी तुपाचा वापर केला आहे. तुम्ही आणखी त्यामध्ये 2 चमचे तूप वापरून छान अशा शॅलो फ्राय करून घेऊ शकता. छान अशा आपल्याला या ना खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. आणि थोडं थोडं तूप घालून ना मी हे अशा पद्धतीने टिक्की दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. वरून गरज वाटली तर आणखी थोडंसं तूप वरून 1-2 चमचा घालायचं. छान अशा क्रिस्पी होतात, चवीला छान लागतात आणि मुलांच्या डब्यात सकाळच्या घाईगडबडीत जर बनवून दिल्या तर टेस्टी लागणारा असा हा पदार्थ आहे. सर्वांना आवडेल असा पदार्थ. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांनी ही रेसिपी नक्की फॉलो करा. एका बाजूने भाजल्यानंतर ना त्याची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. भाजायला थोडासा वेळ लागतो कारण पटकन अशा भाजून होत नाहीत. ज्यावेळी तुम्ही डीप फ्राय करशील ना त्यावेळी पटकन भाजल्या जातील. परंतु अशा शॅलो फ्राय करत असताना भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो. लो मिडियम फ्लेम करून छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूनी छान अशा भाजून घ्यायच्या मैत्रिणींनो. या तुम्ही एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता. आणि हे बघा किती छान अशा झालेल्या आहेत. अजून भाजलेल्या नाहीत. आणखी थोड्या वेळासाठी 2-3 मिनटासाठी छान अशा या मंद आचेवरती मी भाजून घेते. वरून आणखी थोडंसं तूप सोडलं आणि छान अलटी-पलटी करत खरपूस होईपर्यंत या भाजून घेतल्या. रंग किती सुरेख आला आहे ना, तितक्याच छान अशा या खरपूस अशा भाजलेल्या आहेत. आता आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. सकाळच्या डब्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता. खरोखरच छान अशा चवीला लागतात बघा. आणि मुलं गाजर खात नाहीत तर अशा पद्धतीने टिक्की बनवून दिल्या तर आवडीने खातात बघा. आणि ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.